नमस्कार, मी दिव्या हुरकट. साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत पीसीओडी, आयव्हीएफ आणि आयुर्वेद या विषयावर. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत प्रख्यात स्त्रीरोग तज्ञ वैद्य विनेश चंद्रकांत नगरे सर. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. धन्यवाद. चर्चेला सुरुवात करायचीच आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. वैद्य विनेश चंद्रकांत नगरे हे स्त्रीरोग तज्ञ असून आयुर्वेदातील MS स्त्रीरोग ही पदव्युत्तर पदवी त्यांनी पुण्यातील सुप्रसिद्ध अशा टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून घेतलेली आहे. गेली 23 वर्षे ते पुणे आणि मुंबई येथे रुग्णांना सेवा प्रदान करीत आहेत. स्त्रियांमधील विविध शस्त्रक्रियांमध्ये ते पारंगत आहेत. तसेच या शस्त्रक्रिया टाळण्यासाठी उपयुक्त अशा विविध आयुर्वेद उपचारांबाबत ते सतत संशोधन करत असतात. स्त्रियांमधील वंध्यत्वाबरोबरच पुरुषांमधील वंध्यत्वाचा विविध कारणांचा वेध घेऊन त्याबद्दलही ते सतत संशोधन करत असतात. प्रथमच IVF करायला सांगितलेल्या तसेच IVF करूनही यश न मिळालेल्या अनेक रुग्णांना त्यांनी यशस्वी मार्गदर्शन केले आहेत. फक्त भारतातीलच नाही तर परदेशातीलही अनेक रुग्णांना त्यांनी उपचारांबाबत मार्गदर्शन केले आहे. अपत्य प्राप्तीसाठी आयुर्वेदातील विविध उपचार तसेच उत्तर बस्ती या विशेष पंचकर्मात त्यांनी प्रावीण्य प्राप्त केले आहे. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात खूप खूप स्वागत. सर, सर्व जगभरात सप्टेंबर महिना हा PCOD जनजागृती महिना म्हणून जाणला जातो. तर मुलींच्या काही अडचणी किंवा महिलांच्या काही अडचणी आहेत आणि PCOD हे जे आहे हे कसं ओळखायचं हे आम्हाला सोप्या भाषेत सांगा. नक्कीच दिव्या. पॉलिसिस्टिक ओव्हरी हा खरं म्हणजे इतका कॉमन आजार झाला आहे, पण तरीही त्याबाबत अजूनही बऱ्याच शिक्षित म्हणजे अगदी वेल एज्युकेटेड मुलींमध्ये देखील माहिती नसते. मासिक पाळीचा काहीतरी आजार आहे, काहीतरी चालू आहे आणि ते PCOD काहीतरी आहे एवढंच म्हणतात. कधी कधी व्हिडिओ बघितलेले असतात, काही माहिती इतर ठिकाणून आणलेली असते, पण डिटेल माहिती कधीच कोणाला नसते. पॉलिसिस्टिक ओव्हरी हा खरं म्हणजे 1950 नंतर प्रत्यक्षात दिसलेला असा आजार. हा आजार नक्की का होतो हे कोणालाही स्पष्टपणे सांगता येत नाही आणि म्हणून PCOD कॅनॉट बी ट्रीटेड असं सांगितलं जातं. खरं म्हणजे PCOD ट्रीट करायचाच नसतो. PCODची मुख्य लक्षणं आणि त्याची सुरुवात आपण जर नीट लक्षात ठेवली तर ती ट्रीट करणं फार सोपी जातात. जितक्या लवकर आपण ती ओळखू तितक्या लवकर उपचार शक्य होतात. आणि म्हणूनच PCOD ओळखण्यासाठी त्याची जनजागृती सप्टेंबर महिन्यात दरवर्षी सगळ्या जगभर केली जाते आणि म्हणून तो सप्टेंबर महिना PCOD जनजागृती महिना म्हणून ओळखला जातो. आता आपण त्याची साधी सोपी लक्षणं पाहूयात. PCOD घरच्या घरी बसून कसा ओळखायचा? सुरुवातीला काय घडणार आहे? लगेच मासिक पाळी अनियमित होणार नाही, पण काय घडेल तर त्वचा काळवंडायला लागेल, त्वचेचा रंग उजळपणा जाईल, चेहऱ्यावर पिंपल्स यायला लागतील. ते पिंपल्स कधी कधी मग छाती, खांदे, पाठ यावर पण यायला लागतात. त्याचबरोबर हळूहळू वजन वाढायला लागतं. मुली सांगतात डॉक्टर मी फारशी खातही नाही, वजन मात्र इतकं भराभर वाढते म्हणजे अगदी 50-55 किलोची मुलगी भराभर बघता बघता 75 किलोची होऊन जाते आणि ती बघता बघता पुढे 80-85 कधी ओलांडते तिचंही कळत नाही. ह्या सगळ्या चेंजेस खूप भराभर होत जातात. पण हे आपल्याला लक्षात पाहिजे की अरे ही मुलगी गेले कुमारी वयात येईपर्यंत 12, 13, 14, 15 होईपर्यंत अगदी 50-55 किलोची होती, छान होती आणि आता का वजन वाढायला लागले? मूळतः टीनेजर मुलींमध्ये हे फार भराभर घडतं आणि यावेळेस आपलं नेमकं दुर्लक्ष होतं. आपण तिच्या अभ्यासाकडे बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देतो. वजन वाढतंय आणि का वाढतंय हे लक्ष द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट, डोक्यावरचे छान सुंदर केस मुलींचे गळायला लागतात, तुटायला लागतात, दुभंगायला लागतात, पांढरे व्हायला लागतात आणि मग कुठेतरी हेअर स्पेशलिस्टकडे जा, कुठलं तरी ऑइल वापर, असं काही काही प्रयोग सुरू होतात. पण केस गळतायत आणि ते अचानक गळायला लागलेत असे का हे लक्षात येत नाही. अनावश्यक केसांची लव म्हणजे जे केस हवे ते गळून जात आहेत, जे नको आहेत. स्त्रियांना पुरुषांप्रमाणे केस दिसायला लागतात. ओठ, हनुवटी, खांदे, पाठ, पोट, स्तन या सगळ्याच गोष्टींवर जी बारीक लव असते स्त्रियांना पण ती दिसत नाही, कारण ती त्वचेच्या रंगाची असते. ती काळपट जाड अशी व्हायला लागते, राठ व्हायला लागते, जी पुरुषांप्रमाणे असते. ते पुरुषत्वाचं लक्षण असतं. याचं कारण स्त्रीत्वाचे हार्मोन कमी होत जातात, पुरुषत्वाचे वाढायला लागतात आणि त्याचं सगळ्यात पहिली साईन इथं यायला लागते. मासिक पाळी अनियमित होणं, ही सगळी लक्षणं येणं, त्याबरोबरच शरीरामध्ये जसे चेंजेस सापडतात की नाही तसेच मनामध्ये पण चेंजेस सापडतात. चांगली आनंदी हसती खेळती मुलगी मध्ये चिडचिड करायला लागते, कंटाळायला लागतो, निराश व्हायला लागते, जरा बारीक बारीक गोष्टी एकदम कोपऱ्यात जाऊन बसते. म्हणजे हिचं काही खरं नाही असं वाटायला लागतं. मध्ये चिडेल काय, मध्येच रागवेल काय आणि थोड्या वेळाने बघितलं तर छान हसते, सगळ्यांशी बोलते. मगाशी ही चिडली होती यावर कोणाचा विश्वास बसणार नाही इतपत ही लक्षणं असतात आणि ह्याला मूड स्विंग असं म्हणतात.
ही सगळी लक्षणं सांगत असतात की अरे पॉलिसिस्टिक ओव्हरीची सुरुवात झालेली आहे, तुम्ही काटेकोर लक्ष द्या, लगेच मासिक पाळी अनियमित होईल असं नाही. परंतु शरीरात होणारे बदल, हार्मोनमध्ये होणारे बदल हे शरीरातल्या वात पित्त कफाला देखील घेऊन पुढे जातात आणि हे सगळे बदल त्या मुलीच्या, त्या स्त्रीच्या स्त्रीत्वामध्ये बदल घडवतात. म्हणजे स्त्रीत्व बदलतंय इथं लक्ष दिलं तर पॉलिसिस्टिक ओव्हरी आहे का नाही हे न बघता देखील त्याचे मूळ उपचार आयुर्वेदाद्वारे खूप छान करता येतात. अगदी सर, खूपच सोप्या आणि छान भाषेत तुम्ही प्रेक्षकांना समजावून सांगितलं की PCOD कसं ओळखायचं. आणि सर आता 23 वर्ष गेली, 23 वर्ष तुम्ही यात प्रॅक्टिस करताय, तुम्ही शेकडो पेशंट्सवर उपचार केले आहेत. त्यातील काही पेशंट्स PCODचे असेही असतील की ज्यांच्यावर IVF करण्याचा सल्ला कोणी दिला असेल त्यांना, आणि त्यावर तुम्ही आयुर्वेद उपचार करून ते त्यांना बरं केलेलं आहे. तशा एखाद्या पेशंटचा अनुभव तुमच्याकडे असेल तो आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर नक्की दिला. जसं मगाशी म्हणालो की पॉलिसिस्टिक ओव्हरी म्हणजे काय हे ओळखावं लागतं. हो, ते जर लवकर कळलं तर पुढचे सगळेच व्याप टळतात. व्याप का? आता मी तुम्हाला जी केस सांगणार आहे ती साधारणपणे 30 वयाची मुलगी, मी मुलगीच म्हणतो कारण माझ्याकडे आली तेव्हा जस्ट अशी यंग दिसणारी मुलगी होती. टीनएजर, 12-13 वयापासूनच तिला मासिक पाळी अनियमित यायला लागलेली. हळूहळू पाळी इतकी इरेग्युलर झाली की पाळी येण्यासाठी ती गोळी घ्यायला लागली. म्हणजे थोडक्यात अवलंबित्व वाढलं. PCODची मुख्य लक्षणं काय असतात? जशी शरीरातनं बाहेरून लक्षणं दिसतात तशी पाळीवर पण लक्षणं दिसतात. मग ही लक्षणं कोणती? ती यामध्ये सगळी लक्षणं दिसत होती. ती लक्षणं म्हणजे मासिक पाळी कधी कधी लवकर येते, कधी कधी उशिरा येऊ शकते, औषधाशिवाय पाळी येत नाही, तसं त्या मुलीमध्ये घडलं. कधी कधी एका महिन्यात 2दा पाळी येते, म्हणजे ओव्ह्युलेशनच्या वेळेस ओव्ह्युलेशन न होता नुसतं स्पॉटिंग किंवा हलकंसं एक पॅड ब्लिडिंग होऊन जातं, पुन्हा मासिक पाळीच्या वेळेस परत पाळी येते, त्याला 2दा पाळी येणं म्हणतात. आणि कधी कधी पाळीत रक्तस्राव अतिशय कमी होतो. आता हे जे उदाहरण तुम्हाला सांगितलं मी, ते मुलीचं औषध घेतल्याशिवाय पाळी येत नाही असंच चालू होतं. लग्न ठरलं, आता लग्न ठरल्यावर पाळी येत नाही कसं सांगायचं, म्हणून मग मासिक पाळीची औषधं घेतली गेली, पाळी आली. तिचं लव्ह मॅरेज असल्यामुळं तो काही हजबंड होणार होता, तो तिला समजून घेणार होता. तिला ठीक आहे, हरकत नाही, पॉलिसिस्टिक ओव्हरी कॉमन आजार आहे, काही प्रॉब्लेम नाही, आपण करूयात. आणि त्याचं बरोबर आहे, म्हणजे त्याच्या पतींचं अगदी बरोबर होतं. पॉलिसिस्टिक ओव्हरी हा अतिशय कॉमन आजार झालेला आहे, त्याच्यामुळे लग्न थांबणं काहीच गरजेचं नव्हतं. जसं ॲसिडिटी होते तसं आजकाल मुलींना पॉलिसिस्टिक व्हायला लागला आहे. ह्याचं कारण शरीर आणि मन आळसावतं आणि आळसवलेल्या मनाला, आळसावलेल्या शरीराला प्रक्रिया नीट पार पाडता येत नाही. त्या मुलीमध्ये तसंच घडलं. लग्न झाल्यानंतर मात्र घरात चांगली सुबत्ता होती, लवकर मूल व्हावं अशी सासू सासऱ्यांची इच्छा होती. ह्या दोघांची तेवढं प्लॅनिंग करायची इच्छा होती, पण सासू सासऱ्यांच्या आग्रहाखातर प्रेग्नन्सीसाठी औषधं सुरू केली. आता औषधं सुरू केल्यानंतर प्राथमिक डायग्नोसिस काय? पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिसीज. आता पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज म्हटल्यानंतर काय हे त्यांच्या डोक्यात अनेक वर्षापासून विशेष नीट बसलेलंच नव्हतं. मग ते माझ्याकडे जेव्हा आले तेव्हा त्यांना एक छोटासा व्हिडिओ दाखवला. तो व्हिडिओ मी तुम्हालाही दाखवतो, तो तुम्ही नक्की पहा. व्हिडिओ दाखवल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे अच्छा, हे अशी चक्र असतं काय? मग ओव्ह्युलेशन होत नाही आहे का? मग काय करायचं? ओव्ह्युलेशन होत नाही हा मुख्य प्रॉब्लेम असतो. ओव्ह्युलेशन होत नाही म्हणून डॉक्टरांनी त्यांना गोळ्या दिल्या, 5 दिवसाची गोळी असते. त्यांनी ओव्ह्युलेशन दिसायला लागलं पण प्रेग्नन्सी नाही. 3-4 महिन्यानंतर ते ओव्ह्युलेशन गोळीनी पण होईना, मग इंजेक्शन दिलं गेलं. इंजेक्शन दिल्यानंतर ओव्ह्युलेशन दिसायला लागलं. 3-4 महिने ट्राय केले, एक IUI केलं, परत पुढे गेलं तर परत आता ओव्ह्युलेशन इंजेक्शन देऊन आणि गोळी देऊन पण होईना. डॉक्टर म्हणाले IVF करूयात. मग IVFची सगळी प्रोसिजर सुरू झाल्यानंतर जेव्हा प्रत्यक्षात इंजेक्शन द्यायला सुरुवात केली, IVFमध्ये एक इंजेक्शन भागत नाही, 14 ते 16 इंजेक्शन द्यावे लागतात आणि तो प्रोटोकॉल आहे. इट्स अ सायंटिफिक थिंग. शास्त्रशुद्धरित्या उपचार सुरू केल्यानंतर असं लक्षात आलं, सगळे इंजेक्शन देऊन सुद्धा जे एग्ज तयार झालेत, जी बीजांड तयार झाली आहेत, ती उत्तम गुणवत्तेची नाहीत. आणि मग त्यांना सांगितलं गेलं, बीजाची गुणवत्ता चांगली नसेल तर त्यापासून एम्ब्रिओ तयार करता येत नाही, तो इम्प्लांट करता येत नाही, IVF आत्ता तरी करता येणार नाही, काही दिवस थांबा, एक 3-4 महिने जाऊ देत, पुन्हा IVF सुरू करू आपण. पेशंटच्या लक्षात आलं की आता हे होत नाही आहे का, मग आपण आयुर्वेदाकडे जाऊयात. नेहमीप्रमाणे पेशंट आमच्याकडे थोडासा उशिरा येतो, पण तरीही ॲटलिस्ट बाकीची प्रोसिजर न करता आला. आम्ही त्यांना परत समजावून सांगितलं की मूळ गुणवत्ता बीजाची असणं गरजेचं आहे. तुम्हीच पहा ना, आजकाल सेंद्रिय अन्न खायचं सगळ्यांना सुचायला लागलं. याचं कारण काय? कृत्रिम खतं टाकून केलेलं अन्न जितकं चवीचं असतं त्यापेक्षा सेंद्रिय अन्न जास्त चांगलं आणि हितकारक, आरोग्यकारक असतं. तसं नैसर्गिकपणे निर्माण झालेलं बीज हे चांगलंच असतं. त्या पेशंटची साधारणपणे 6 महिने ट्रीटमेंट केली. त्यामध्ये आहार, दिनचर्या, झोपेचं गणित, जेवणाचं गणित सगळं लावलं.
मानसिक ताण हळूहळू जो निर्माण व्हायला लागला होता तो कमी करून दिला, दोघांचा संवाद निर्माण करून दिला, दोघांना रेग्युलर ट्रेक फिरायला सांगितलं, त्याच्यानंतर तिची बस्ती करून घेतले, उत्तर बस्ती केले. 6 महिन्यात ओव्ह्युलेशन नॅचरल व्हायला लागलं. ते म्हणतात आम्ही IVF करू का? म्हटलं IVFला जाण्याच्या आधी तुम्ही थोडं थांबा, नॅचरल ट्राय करून पहा. आणि 2 महिन्यात गर्भधारणा प्राकृत झाली. ह्यात आयुर्वेदाने काही विशेष केलेलं नव्हतं. आपण काय केलं? जे स्त्रीत्व डळमळीत झालं होतं, अस्थिर झालं होतं, ते स्थिर करण्यासाठी प्रयत्न केला आणि त्या स्थिर शरीरातून उत्तम बीज निर्माण झालं. आयुर्वेदाने सांगितलेलं आहे गर्भोत्पादश्य धातूनाम श्रेष्ठ कर्म क्रमात स्मृतम. गर्भाचे उत्पादन करणे हे धातूंचे फक्त बीजाचे नाही, श्रेष्ठ कर्म क्रमाने आहे हे लक्षात ठेवा. त्यामुळे सर्व धातूंमध्ये शरीरामध्ये सक्षमता निर्माण केली की त्याच्यातून येणारं बीज हे उत्तम आलं, बीजाची गुणवत्ता उत्तम आली, गर्भधारणा प्राकृत झाली आणि हे खूप महत्त्वाचं होतं. अगदी सर. आता सरांनी ज्या व्हिडिओचा उल्लेख केला तो व्हिडिओ आपण बघूया. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम हा स्त्रियांच्या प्रजनन संस्थेशी निगडीत अंतःस्रावांचा आजार आहे. योनी भाग, गर्भाशय, बीजांडकोश आणि बीजवाही नलिका हे प्रजनन संस्थेचे प्रमुख भाग आहेत. सामान्यतः अंडकोशामध्ये बीजांडाची क्रमाने वाढ होत जाते. परिपूर्ण झालेले बीज बीजांड फोडून अंडकोशातून बाहेर पडते. ते बीजवाही नलिकेत वहन केले जाते. PCOS मध्ये मात्र बीजांडाची पूर्ण वाढ होऊ शकत नाही. अपूर्ण वाढ झालेली ही बीजांडे बीजकोशाच्या आत साठत जातात. यालाच पॉलिसिस्टिक ओव्हरी असे म्हणतात. PCOD, IVF आणि आयुर्वेद या विषयावर आपण मार्गदर्शन घेतोय वैद्य विनेश चंद्रकांत नगरे सर यांच्याकडून. तुम्हालाही सरांकडनं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर त्यांचे संपर्क क्रमांक सध्या स्क्रीनवरती चालू आहेत. सरांना संपर्क करा आणि त्यांचं मार्गदर्शन घ्या. साम संजीवनीमध्ये तुर्तास वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम TV. साम संजीवनीमध्ये ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत आहोत PCOD, IVF आणि आयुर्वेद या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत वैद्य विनेश चंद्रकांत नगरे सर. सर, आत्ताच आपण IVF आणि PCOD बद्दल बोलत होतो. सर, PCOD मध्ये भरपूरदा असंही बघायला मिळतं की गर्भपाताचे आपल्याला खूप उदाहरणं ऐकायला मिळतात, बघायलाही मिळतात. तर यावर आयुर्वेद कसा विचार करतो? बेसिकली पॉलिसिस्टिक ओव्हरीमध्ये बीजांडाची अपुरी वाढ होते असं सांगितलेलं आहे. अपरिपक्व बीज तयार होतं आणि अपरिपक्व बीज एकत्र साठत जातात, तेव्हा ती भरपूर बीजांड साठलेली ओव्हरी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी असं म्हणतात. आता याच्यामध्ये मूळ मुद्दा काय? तर बीजनिर्मिती वेळेत होत नाही. दुसरा मुद्दा बीजांडाची अपुरी वाढ होते. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, जर बीज नीट वाढलं नाही तर त्याच्या जोडीने गर्भाशयातलं अस्तर जे बीज रुजायला निर्माण होणार आहे त्याची पण वाढ अपुरी होते. आणि म्हणून अशा पेशंटमध्ये बरेचदा अचानक कधीतरी ओव्ह्युलेशन होऊन गेलं तरीही ओव्ह्युलेशन होऊन जो गर्भ निर्माण झाला आहे त्याला रुजवून घ्यायला गर्भाशयातलं अस्तर पुरेसं वाढलेलं नसतं आणि म्हणून ते अस्तर ती पहिले 3 महिने त्या गर्भाला धरून ठेवायला अपयशी ठरतं. अशा वेळेस गर्भपात होऊन जातो. मग आपण विचार काय करतो? जसं मगाशी मी सांगितलं, आयुर्वेद सांगतं सर्व धातूंची परिपोष वाढ झालेली असेल तर त्या धातूंमुळे गर्भाशयाची ताकद टिकून राहते, ते पोषण पोचत राहतं आणि तो गर्भाला धरून ठेवतं. गर्भधारणा 9 महिने टिकते. मग गर्भपात वारंवार होत असेल तर काय करायचं? तर त्यासंबंधीचा एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकतो, ज्या पेशंटमध्ये सुरुवातीला प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणजे प्राथमिक वंध्यत्व होतं, पॉलिसिस्टिक ओव्हरी होती. त्यांनी ट्रीटमेंट बाहेर सुरू केली होती, पण ट्रीटमेंट सुरू केल्यानंतर पहिल्या 4 महिन्यात गर्भधारणा झाली, पण लगेच गर्भपात झाला. 1.5 महिन्याचा गर्भ टिकू शकला नाही. त्याचं कारण गर्भ टिकण्यासाठी जे अस्तर होतं ते पुरेसं वाढलं नव्हतं. मग अशा वेळेस तो पेशंट जेव्हा आला, 8 ते 9 महिने ती ट्रीटमेंट झाली आणि गर्भधारणा सहजपणे झाली, टिकली आणि बाळ डिलिव्हर झालं पण. आणि गंमत म्हणजे दुसऱ्यांदा जेव्हा प्रेग्नन्सी त्यांना ठेवायची त्याने मला परत फोन केला की डॉक्टर पुन्हा ट्रीटमेंटची गरज लागेल का? मी सांगितलं शरीराला तर चांगली सवय लागलेली आहे, बायकोला माहिती आहे की काय नियम पाळायचे, आत्ता कोणतंही औषध घेऊ नकोस, सगळं रेग्युलर आहे तसं चालू ठेव आणि पहा राहते का गर्भधारणा. आणि काय सांगू, सहजपणे गर्भधारणा झाली. एकही औषध घ्यावं लागलं नाही कारण शरीराला चांगल्या गोष्टींची सवय लागली होती. तो व्हिडिओ आपण आता पाहू शकतो. नमस्कार, मी महादेव मल्लाव,
स्त्रियांशी निगडीत कोणतीही समस्या असली तरी, जसं की वंध्यत्व, PCOD, PCOS अशा समस्यांचे खात्रीशीर व आयुर्वेदिक उपचारासाठी माऊली विश्व क्लिनिक, सदाशिव पेठ, पुणे, डॉक्टर विनेश नगरे यांना अवश्य भेटा. आणि माझ्या वाईफला 8 ते 9 महिने ट्रीटमेंट घेतल्यानंतर मुलगा झाला आणि दुसऱ्या मुलासाठी ट्रीटमेंट घ्यायची काहीही गरज पडली नाही. सो ह्या पेशंटमध्ये आपण जे पाहिलं त्यामध्ये आपण नक्की विचार कसा केला हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे बरं का. आता ही मुलगी गावाकडची, हा मुलगा गावाकडचा, मिलिटरीत जॉब करणारा, त्याला असं वाटलं की छान गावातनं वाढलेली, मी गावातनं वाढले, काही प्रॉब्लेम येणार नाही. पण ही मुलगी शिक्षण करत असताना तिची खूप धावपळ व्हायची, धावपळीत ती जेवायचं विसरून जायची, चेहऱ्यावर पिंपल्स आलेले, तिला काहीच माहीत नाही की असं का होतं आहे, कधी जेवली नाही जेवली. शिक्षण महत्त्वाचं आणि हे खरंच होतं. शिक्षणाकडे लक्ष देत असताना स्वतःच्या पोषणाकडे दुर्लक्ष होत गेलं. सगळं उपलब्ध होतं, घरातली ज्वारी, घरातली बाजरी, सगळं घरात मासेपासून सगळं, पण तरी असताना कुपोषण होत गेलं. आणि म्हणून आयुर्वेदाची कन्सेप्ट कोणती महत्त्वाची, आयुर्वेदाने सांगितलेले पाळीमध्ये 3 प्रकारे दोष काम करतात. पाळी चालू असताना वातप्रधानता, त्याच्यानंतर पोषण होताना कफप्रधान काळ जो ओव्ह्युलेशनसाठी उपयोगी पडतो, ओव्हमची वाढ करतो, आणि नंतर पित्तप्रधान काळ. तिचं पित्त आधी वाढत होतं, पोषण कमी पडत होतं, कफाची जी काही पोषणाची स्थिती होती ती पुरेशी ठरत नव्हती. अशा वेळेस तिच्या पित्ताचं शमन करून कफ चांगल्या अवस्थेत तिला उपयोगी पडेल या दृष्टीने औषधांची रचना केली आणि तिच्या चेहऱ्याचे सगळे पिंपल्स गेले. शरीर सक्षम व्हायला लागलं, ती चिडचिड बंद झाली, शांत झाली. नवरा जरी 2-2 महिने सुट्टीवर आला नाही तरी ती शांतपणे सगळ्यांशी वागायची आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणून तिला गर्भधारणा अतिशय सहज झाली. खूपच महत्त्वाचा प्रश्न मला याच्याच रिलेटेड तुम्हाला विचारायचं आहे सर. PCOD सोबतच दुसरेही काही आजार असतील, दुसरेही काही अडचणी असतील, त्यांच्यामुळे ज्यांना वंध्यत्व होतो, तर त्याच्यासाठी आयुर्वेद कसं उपचार करतं? बेसिकली पॉलिसिस्टिक ओव्हरी निर्माण झाल्यानंतर ती फक्त एकच व्याधी असते असं नाही. बऱ्याच वेळा इतर व्याधींमुळे देखील पॉलिसिस्टिक ओव्हरी दिसायला लागतं. शरीरामध्ये जेव्हा बदल व्हायला लागतात तेव्हा ते बदल सगळ्याच ठिकाणी दिसतात. मग काही पेशंट असेही येतात ज्यांना एंडोमेट्रियोसिस असतं, म्हणजे गर्भाशयाच्या अस्तराला सूज आलेली असते, प्लस PCOD असतं. आणि मग अशा वेळेस PCOD होताना जो ओव्हरियन सिस्ट होतो तो एंडोमेट्रियोटिक सिस्ट म्हणून दिसायला लागतो. अशाच PCOD, एंडोमेट्रियोसिस या सगळ्यांचा एकत्रित विचार करायला लागतो. कधी कधी ट्युबल ब्लॉक आहे, PCOD आहे असंही असतं. काही मुलींना किंवा काही बायकांना फायब्रॉइड पण आहे आणि PCOD आहे. आता एक वेगळं उदाहरण सांगतो. बरेचदा PCOD मध्ये AMH हाय आहे असं म्हणतात, पण अशा मुलीही कधी कधी येतात त्यांना PCOD असूनही AMH कमी आहे. मग AMH कमी आहे, PCOD आहे, हा विचित्र कसा काय संयोग झाला ह्याचा विचार करून त्यानुसार जर आपण पुढे गेलो तर तो विचार करताना आयुर्वेदाची मूळ संकल्पना काय आपण सुरुवातीला पाहिली. शरीरातील जो अग्नी आहे तो 3 प्रकारे काम करतो. जाठराग्नी, धात्वग्नी आणि सूक्ष्म आर्तवाग्नी जो स्त्रीबीजाचा आहे. 3ही अग्नी जर नीट काम केले, स्थूल, सूक्ष्म, सूक्ष्माती सूक्ष्म, तिघाही अग्नींचा जर नीट परिपोष झाला, त्यांनी खाल्लेलं अन्न पचन केलं, अंगी लागलं, पुढे गेलं तर बीजापर्यंत पोषण चांगलं जातं. आणि जर चांगलं पोषण झालं तर AMH लेवलचं तुम्हाला काळजी करायची गरज नाही, तुम्हाला PCODची काळजी करायची गरज नाही, तुम्हाला एंडोमेट्रियोसिसची काळजी करायची गरज नाही. कधी कधी ह्या सगळ्या गोष्टींना एकत्रित असल्यामुळे पंचकर्माची जोड लागते. मग अशाच आपण बस्ती, उत्तर बस्ती, शिरोधारा, रक्तमोक्षण यासारखी पंचकर्म करून घेतो. अगदी पावसाळा संपताना विरेचन, पावसाळ्यात बस्ती स्वस्थ माणसाला देखील उपयोगी पडतात. यांना तर व्याधी आहे, म्हणजे आतुरस्य व्याधी परिमोक्ष, हा ज्यांना आतुर आहे, व्याधी आहे, त्यांचा व्याधी घालवण्यासाठी तर स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणासाठी पावसाळ्यात बस्ती करता येतो. हे सगळी पंचकर्म आपण त्यामध्ये वापरली तर कितीही क्लिष्ट समस्या असू देत, कितीही गुंतलेली असू देत, PCODवर इतर व्याधी असू देत, पेशंटला बरं करणं ही फारशी मोठी अवघड गोष्ट नसते. अगदी सर. याच संदर्भात काही अनुभव किंवा काही केस ज्या तुमच्याकडे आलेल्या आहेत त्या आम्हाला सांगू शकाल का? निश्चितच एक केस तुम्हाला मी सांगू शकतो ज्याच्यामध्ये PCOD होतं पहिल्यापासून. हळूहळू प्रेग्नन्सीला ट्राय केल्यानंतर मग त्यांनी 2 IVF करून घेतले. 2 IVF करताना सुरुवातीला पहिल्या IVF मध्ये ट्युबल प्रेग्नन्सी राहिली, मग ट्यूब्स ब्लॉक कराव्या लागल्या कारण परत ट्युबल प्रेग्नन्सी राहू नये म्हणून. पुढे जाऊन पर्याय फक्त IVFचाच राहिला. IVFची प्रोसिजर सुरू केल्यानंतर लक्षात आलं, अरे ज्या क्षणी ट्युबल ब्लॉक झाला त्या क्षणी जी सूज निर्माण झाली ती एंडोमेट्रियोसिसची होती. आता PCOD होतच, त्यात एंडोमेट्रियोसिस आला. मग हे सगळं बघताना असं लक्षात आलं की एग क्वालिटी चांगली निर्माण होत नाहीये. एक क्वालिटी चांगली नाही म्हणून मग त्यांना सांगितलं तुम्ही डोनर एग घ्या. म्हणजे थोडक्यात दुसऱ्या स्त्रीचं बीज घ्यायचं, यांच्या पतींचं बीज घेणार, एम्ब्रिओ तयार करणार, तो इम्प्लांट मात्र यांच्या पोटात करणार, कायदेशीर पालकत्व तुमचं.
पेशंटचं काही मन तयार होईना की डोनर एक कशाला घ्यायचं, माझं आधी चांगलं तयार व्हायचं ना, आता का नाही होत. पण वय वर्ष 39ला इतकं सहजपणे बीजांड तयार होतं का, एवढे सगळे प्रॉब्लेम असताना. मासिक पाळी औषधाशिवाय येत नव्हती. मग या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून त्या पेशंटमध्ये हळूहळू टप्प्याटप्प्याने औषधी सुरू केल्या. सुरुवातीला रसधातू म्हणजे जो चिंतानामच्या अतिचिंतनात अतिचिंता केल्यामुळे असं तुझा क्षय होतो, शरीरातलं पाणी कमी पडतं, टवटवीतपणा ताजेतवापणा कमी पडतो, मग तो सगळ्या धातूंमध्ये कमी पडतो. मग तो टवटवीतपणा येण्यासाठी दूध, तूप, कढण, सार, आमटी ह्या प्रकारे आहाराचं त्याला रचना केली. शरीरात जसा प्रॉब्लेम आला तसा मनावर प्रॉब्लेम येतो, चिंता वाढली होती. तिच्या पतींशी बोललो, घरातलं वातावरण चेंज करायला सांगितलं, दोघांचा संवाद वाढवला आणि त्यामुळे मन आणि शरीर शांत होत गेलं. हळूहळू 6 महिन्यात मासिक पाळी नियमित यायला लागली. पेशंट म्हटलं आता मी IVFला जाऊ का. म्हटलं थांबा, इतकी घाई करू नका, अजून ओव्ह्युलेशन चेक केलेलं नाही. कारण PCODचा मुख्य प्रॉब्लेम काय, ओव्ह्युलेशन नीट होत नाही. पेशंटमध्ये बाकी सगळे उपचार करत असताना हळूहळू 1 वर्षानंतर जेव्हा रिपोर्ट करून घेतले, ओव्ह्युलेशन बरोबर 12व्या दिवशी होत होतं. एंडोमेट्रियसमुळे जे नीट वाढत नव्हतं ते साधारणपणे 11 mm तयार व्हायला लागलं आणि दुसरी कुठलीही सूज सोनोग्राफीत दिसायला लागत नव्हती. अशा वेळेस मग त्यांना सांगितलं की तुम्ही आता IVFला जा, कारण ट्यूब ब्लॉक केल्यामुळे नॅचरल प्रेग्नन्सी शक्य नाही. पेशंट जेव्हा IVFला गेला, पूर्वीच्या IVFमध्ये एकही एक चांगल्या क्वालिटीचं नसताना इथे 17 एक चांगल्या क्वालिटीचे निघाले, एम्ब्रिओ तयार झाला, इम्प्लांट केला, IVF सक्सेसफुल झालं. त्यामुळे अशा प्रकारे ट्रीटमेंट केली तर ती नक्की सक्सेसफुल होऊ शकते. अगदी सर. तर महिलांच्या काहीही समस्या असतील, PCOD सारख्या अडचणी असतील तर तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता आणि त्याच्यावर तुम्ही उपचार करून घेऊ शकता सरांकडनं. सरांचे नंबर सध्या आमच्या स्क्रीनवर फ्लॅश होत आहेत. सरांचं मार्गदर्शन घ्या, त्यांना संपर्क करा. सर, तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात आले आणि इतकं छान आणि सोप्या भाषेत मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्यासाठी खूप खूप आभार. धन्यवाद. यासोबतच साम संजीवनीमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम TV.